हे आहेत पांढरे मासे किंवा व्हाईट सार्डिन. हे कोळणीकडनंच मी साफ करून घेतले. घरी आल्यावरती व्यवस्थित धुवून घेतले. पांढरे मासे किंवा व्हाईट सार्डिन कसे फ्राय करायचे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आता या पांढऱ्या माशांमध्ये चवीनुसार मीठ घाला. व्हाईट सार्डिनमधल्या ओमेगा 3मुळे हे मासे हार्ट ब्रेनसाठी तर चांगलेच, पण मेटाबॉलिक हेल्थ देखील सुधारते. आता कोकमाचे सार सर्व माशांवरती व्यवस्थित शिंपडा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता 1 चमचा हळद घाला. एकाच ठिकाणी घालू नका, तर सर्व माशांवरती शिंपडा. पाव चमचा काळी मिरी घाला, त्यामुळे हळदीचे ॲब्सॉर्प्शन छान होते. आता 1 चमचा लाल गरम मसाला घाला. हे सर्व मसाले व्यवस्थित सर्व माशांना चोळून घ्या. छान रंग येण्यासाठी 1 आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर देखील घाला. सर्व मासे काश्मीरी मिरची पावडरमध्ये व्यवस्थित घोळवून घ्या. या सर्व मसाल्यांनी आपले मासे व्यवस्थित लेपित झाल्यानंतर आले लसूण पेस्ट घेऊन ती देखील माशांना हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित लावायची आहे. आलं लसूण पेस्ट मी शेवटीच लावते, कारण खाताना त्याचा एक छान सुगंध येतो. आता गव्हाचे पीठ आणि रवा सारख्या प्रमाणात घेऊन या पिठांमध्ये सर्व मासे आपण लेपित करायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे सर्व माशांना एक एक करून पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे. रव्यामुळे माशांना छान कुरकुरीतपणा येतो. खायला देखील त्यामुळे मजा येते. आपले सर्व रवा पिठाने लेपित मासे तळण्यासाठी आता सज्ज आहेत. गॅस स्विच ऑन करा आणि त्यात तळ बुडेल एवढे तेल घाला. आता यात एक एक करून सर्व मासे घाला. 2 बॅचेसमध्ये देखील हे सर्व मासे तुम्ही फ्राय करू शकता. पांढरे मासे किंवा व्हाईट सार्डिन शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अशा पद्धतीने शॅलो फ्राय केले तर पटकन शिजतात. अगदी 1-2 मिनिटात शिजतात. अशा पद्धतीने हलवून आणि वरची बाजू खाली घेऊन मासे फ्राय करायचे. एक मासा उचलून हाताने दाबून बघा मासा शिजला आहे की नाही. हे मासे लवकर शिजतात. सर्व मासे एका डिशमध्ये काढून घ्या. अशा रीतीने फ्राय केलेले मासे हे आतून सॉफ्ट व वरून क्रिस्पी होतात. आता फ्राय केलेले हे सर्व मासे एका सर्विंग डिशमध्ये काढून घ्या. कोकम सार शिंपडून फ्राय केलेले हे मासे जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओसह लवकरच पुन्हा भेटू. तोवर बाय.